तर दिल्लीतल्या आंदोलनात खासदार संजय राऊत सहभागी झाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। तर यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील उमटतायत। दोन दृश्यात आपण पाहणार आहोत। गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलनाची विरोधकांची हाक आहे। राज्यातल्या भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करा या मागणीकरता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। रस्त्यावर उतरत आंदोलन केलं जात आहे। जनाक्रोश आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेचं। मुंबईतल्या या आंदोलनात उद्धव ठाकरे देखील सहभागी होतील। तर तिथं दिल्लीत आपण पाहतोय राहुल गांधी, खासदार संजय राऊत देखील इंडिया आघाडीच्या आंदोलनात सहभागी। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असून मतचोरी होत असल्याचा आरोप केलेला होता। पत्रकार परिषद घेत हा आरोप करण्यात आलेला होता। यानंतर इंडिया आघाडीची एक बैठक पार पडली। महेश सावंत सुद्धा आहेत। भाऊ काय सांगाल, आंदोलनाला सुरुवात होते, एकदम या ठिकाणी पणन घालून निदर्शन सर्व कार्यकर्ते संपूर्ण मुंबई शहरात या सर्वांचं आपल्याला माहित असेल की दिल्लीमध्ये पण निवडणूक आयोगांकडे थोड्या रीतीने निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख जे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि म्हणून त्याचा पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा या ठिकाणी जे लोकांच्या मनामध्ये विधानसभेमध्ये विधान परिषदमध्ये शिवसेना वारंवार मांडल्यानंतर देखील त्याची दखल घेतली जात नाही। म्हणून पक्षाच्या वतीने सन्माननीय लोकांमध्ये जाऊन जन आक्रोश आंदोलन करण्याचं काम आम्ही करतो। आगमन होणार आहे। आक्रोश या ठिकाणी कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतोय। संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील, योगेश कदम असतील, यांच्या राजीनाम्याची मागणी आता कार्यकर्ते करत आहेत। मागणी ही निवड कार्यकर्ते नाही तर जनसामान्य करतायत आणि भारतीय जनता पार्टी जी एक स्वच्छ प्रतिमाची भूमिका दाखवण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळी अशा कळंकित लोकांना घेऊन ते कसे पुढे जाऊ शकतील हाही संभ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण होतोय। आणि म्हणून ह्या जनभावना लोकांचे एकत्रित करून या राज्याची जी संस्कृती राहिलेली आहे, या राज्याचा गेल्या अनेक वर्षाचा जो वारसा आहे तो जपण्याची जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून घेऊन आम्ही रस्त्यावर उतरून घेऊन त्याचा विरोध करण्यात आला। या आघाडीचा मोर्चा अडवण्यात आलेला आहे, गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो कारण परवानगी नव्हती मोर्चा। कसं आहे की पहिली गोष्ट अशी आहे की सर्व खासदारांनी स्थगित करून घेऊन खासदारांच्या लोकशाही अधिकारांनी त्यांनी हे केलेलं आहे। निवडणूक आयोगाने वेळ दिलेली आहे, आता ते चालत जाण्यासाठी वेळ दिलेली आहे किंवा गाडीत जाऊन जातानाच वेळ दिलेली आहे। लोकांना असं वाटलं की 300 लोक एकत्रित जर जाऊन चालत असतील आणि निवेदन देत असतील तर त्याला काय गैर नाही आहे। अशा प्रकारे विधानसभेमध्ये, विधान परिषदमध्ये, लोकसभेमध्ये पण आवाज दाबायचं आणि रस्त्यावर उतरल्यावरती पण दाबायचं अशीच परिस्थिती। म्हणून आता आम्हालाही जी आमचा हा भव्य आंदोलन मोठ्या प्रमाणावर करायचं होतं, पण आम्हाला तिकडे रस्त्यावरती कलेक्टर कार्यालय न देता आम्हाला इकडे करण्यास सांगण्यात आलेलं आहे। मध्ये आणखी एक विषय असतोय कबुतरांचा। तर जैन समाजाकडनं शस्त्र हातात घेण्यासंदर्भात भाषा दुर्दैवी आहे आणि अशा लोकांवरती तर लगेच कडक कारवाई केली पाहिजे, कारण ही जैन समाजाची बदनामी करतायत। जैन समाज हा नेहमी अहिंसाच्या मार्गावरती जाणार आहेत, त्या अशा एका घटकामुळे, अशा एका लोकांमुळे संपूर्ण समाज बदनाम होतो, हे होता कामा नये। धन्यवाद भाऊ। आपण या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्र या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।